अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून नव्हे तर राज्यभरातून लाखो भाविक येत असतात। याच संदर्भात जे जेजुरीचे माजी विश्वस्त आहेत शिवराज झगडे यांनी यात्रा काळात भंडाऱ्यामध्ये भेसळ होत असल्याचं निवेदन मंत्री अन्न व प्रशासनचे मंत्री नरहरी झिरवळ यांना दिलेला आहे। या संदर्भात सद्यस्थितीत विश्वस्त असणारे मंगेशजी घोणे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। खऱ्या अर्थाने जे माजी विश्वस्त राहिलेले आहेत यांनी आज 2 दिवसापूर्वी अन्न प्रशासनचे मंत्री नरहरी झिरवळ यांना निवेदन दिलेलं आहे की भंडारामध्ये यात्रा काळात भेसळ होते। कसं पाहताय? सप्रेम जय मल्हार याबाबत मागच्याच 29 तारखेला फूड इन्स्पेक्टर आणि ड्रग इन्स्पेक्टर या दोन्हींनी येऊन जेजुरीवर गडावरील सर्व भंडाऱ्यांची टेस्टिंग केलेली आहे आणि मार्तंड देव संस्थांतर्फे भंडारा विक्रीची कोणतीही व्यवस्था नाही। महत्त्वाचं म्हणजे जर भाविकांच्या आरोग्याशी जर काय खेळ होत असेल, गावकरी खांदेकरी जे भंडारामध्ये राहतात की यात्रा उत्सव पार पाडतात त्यांच्या आरोग्याबाबत जर काय गोष्ट होत असेल तर अन्न व नागरी प्रशासनाने लवकरात लवकर या भेसळयुक्त भंडारावर कारवाई करावी अशी मी देवसंस्थांतर्फे त्यांना विनंती करतो। मागील काळात तुम्ही या संदर्भात कधी मंत्री असतील किंवा कोणाला निवेदन दिलं होतं का की असं? याबाबत राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी अन्न व नागरी प्रशासनाला याबाबत निर्देश दिले होते, परंतु त्यांनी त्यावेळेस सांगितलं अन्न नागरी प्रशासनातर्फे की हळदी हा पदार्थ जर अन्नात मोडत नाही किंवा औषध द्रव्यामध्ये मोडत नाही त्यामुळे त्याच्यावर कारवाई करणं थोडंसं अवघड जात आहे आणि ते कोणत्या तरी याच्यामध्ये समाविष्ट करून अन्न किंवा सौंदर्य प्रसाधन या दोन्हीपैकी एकामध्ये ॲड करून या गोष्टीवर कारवाई करता येईल आणि त्यावेळेसपासून जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष आहे आमच्या त्यावर कारवाई भेसळयुक्त भंडारावर कारवाई करण्यासाठी मार्तंड देव संस्थांचे प्रयत्न चाललेले आहेत। मागच्याच शनिवारी ड्रग इन्स्पेक्टर आणि फूड इन्स्पेक्टर यांनी पूर्णपणे भंडाराची पाहणी केलेली आहे, नमुने घेऊन गेलेले आहेत आणि लवकरच ते त्यांचा अहवाल सादर करतील। जे आरोप होत आहेत ते आता कसं पाहताय बाबीकडे? नाही, आरोप होण्यापेक्षा त्यांनी जी मागणी केलेली आहे ती भाविकांच्या दृष्टीने असेल कोणतीही मागणी तर ती रास्तच आहे की भेसळयुक्त भंडारा हा आलाच नाही पाहिजे, परंतु तशी कोणती यंत्रणा आपल्या देवस्थानांवर नाही किंवा देवस्थान भंडारा विकत नाही। त्यामुळं काही भाविक आपल्या घरून भंडारा आणतात, काही भाविक येता भंडारा घेतात, काही भाविक गावात भंडारा घेतात। त्यामुळे नक्की भंडार कुठून येतो किंवा तो खरा आहे किंवा खोटा आहे म्हणजे डुप्लिकेट आहे हे सांगणं अवघड आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या ठिकाणून भाविक हे मार्तंड देव संस्थांमध्ये खंडेरायाच्या दर्शनासाठी येत असतात। नक्कीच हे होते जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंगेशजी घोणे। गेल्या 2 आठवड्यात अन्न व प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांनी इथे येऊन याची जी भंडाऱ्याची टेस्टिंग आहे ती देखील केलेली आहे आणि भाविकांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने चांगलं भंडारा देता येईल किंवा भाविकांना सोयीचं सगळ्या गोष्टी आम्ही देवस्थानच्या वतीने करीत आहोत आणि जरी कोणते आरोप झाले तरी ते आरोप रास्त असून त्यावरती नक्कीच भाविकांना चांगल्या सुविधा मिळावं हे आमचं विश्वस्त मंडळाचं स्पष्ट मत असल्याचं मत मंगेशजी घोणे यांनी व्यक्त केलेलं आहे। दीपक कापले, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।